महिन्याच्या शेवटी पगार संपतो, पण गरजा संपत नाहीत. घर खर्च, मुलांचं शिक्षण, अचानक येणारे खर्च आणि मग मनात एकच विचार येतो. आपण काहीतरी स्वतःचं सुरू करू शकतो का? पण लगेच दुसरा विचार येतो. व्यवसाय करायला खूप पैसे लागतात, दुकान लागतं, अनुभव लागतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही व्यवसायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे कोणतीही व्यक्ती, मग ती गृहिणी असो, विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारी व्यक्ती असो, घर बसल्या सुरू करू शकते. पहिला व्यवसाय, घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय. आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही खास पदार्थ बनवले जातात. कोणाच्या हातचे लोणचे प्रसिद्ध असते, तर कोणाच्या हातची चकली, लाडू किंवा मसाले. अनेक वेळा नातेवाईक किंवा शेजारी म्हणतात, तुमच्या हातचं खूप छान लागतं. अशा वेळी त्या कौशल्याला व्यवसायाचं रूप देता येतं. सुरुवात मोठी करण्याची गरज नसते, आपल्या ओळखीच्या लोकांपासून सुरू करता येते. हळूहळू चांगली गुणवत्ता आणि विश्वास यांच्या जोरावर ग्राहक वाढू लागतात. लोकांना घरच्यासारखी चव मिळाली की ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडेच येतात. हीच तुमच्या व्यवसायाची खरी ताकद असते. दुसरा व्यवसाय, हस्तकला आणि सजावटीच्या वस्तू. जर तुम्हाला काहीतरी नवीन बनवायला आवडत असेल, तर हस्तकलेचा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. घर बसल्या मेणबत्त्या, गिफ्ट आयटम्स, सजावटीच्या वस्तू, राख्या, शुभेच्छा पत्र किंवा घर सजावटीच्या वस्तू तयार करता येतात. आज सोशल मीडियामुळे अशा वस्तूंची विक्री करणं खूप सोपं झालं आहे. लोकांना हाताने बनवलेल्या वस्तूंमध्ये वेगळेपणा जाणवतो. त्या वस्तूंमध्ये भावना असतात, त्यामुळे त्यांना बाजारात देखील चांगली मागणी असते. मित्रांनो, तिसरा व्यवसाय कोणता? तर ऑनलाईन कौशल्यांचा वापर. आज मोबाईल आणि इंटरनेट जवळपास प्रत्येकाकडे आहे, पण त्याचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता उत्पन्नाचा साधन म्हणून करता येऊ शकतो. जर तुम्हाला लेखनाची आवड असेल, व्हिडिओ एडिटिंग करता येत असेल, डिझायनिंग करता येत असेल किंवा सोशल मीडियाचं ज्ञान असेल, तर तुम्ही घर बसल्या काम करू शकता. सुरुवातीला उत्पन्न कमी असू शकतं, पण अनुभव वाढत गेला की कामाच्या संधीही वाढतात. चौथा व्यवसाय, माहिती देणारे व्हिडिओ तयार करणे. तुमच्याकडे जर एखाद्या विषयाचं चांगलं ज्ञान असेल, तर तुम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवू शकता. आज अनेक लोक शेती, पशुपालन, स्वयंपाक, शिक्षण, सरकारी योजना किंवा दैनंदिन जीवनाशी संबंधित माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत. सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर बोलताना भीती वाटू शकते, पण सातत्य ठेवलं तर प्रेक्षकांचा विश्वास मिळतो आणि एकदा लोकांना तुमच्या माहिती उपयुक्त वाटू लागली, त्यातून विविध प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. पाचवा व्यवसाय आहे कपडे शिवण्याचा व्यवसाय. कपडे शिवण्याचा व्यवसाय हा घर बसल्या करता येणारा व्यवसाय आहे. आजकाल लोकांना तयार कपड्यांपेक्षा स्वतःच्या पसंतीनुसार कपडे शिवून घ्यायला आवडतात. या क्षेत्रात जर तुम्ही चांगली गुणवत्ता आणि वेळेचं नियोजन सांभाळलं, तर ग्राहक स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागतात. मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी रक्कम असणं आवश्यक नाही. आवश्यक असतं ते म्हणजे सुरुवात करण्याचं धैर्य आणि सातत्य. आपल्यापैकी अनेकांकडे एखादं कौशल्य असतं, पण आपण त्याकडे फक्त छंद म्हणून पाहतो. जर त्या कौशल्याला योग्य दिशा दिली, तर तेच कौशल्य उत्पन्नाचं साधन बनू शकतं. लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय पहिल्या दिवसापासून मोठा होत नाही. प्रत्येक मोठ्या व्यवसायाची सुरुवात एका छोट्या पावलापासून झालेली असते. म्हणून जर तुम्हीही घर बसल्या काहीतरी स्वतःचं सुरू करण्याचा विचार करत असाल, तर योग्य वेळेची वाट पाहू नका. आजच पहिलं पाऊल उचला. तुम्हाला यापैकी कोणता व्यवसाय सर्वात जास्त आवडला? किंवा तुम्ही सध्या कोणता व्यवसाय करण्याचा विचार करत आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.